2008 पासून विरारमध्ये राहते. माझी आमचे विकासक विनोद सुदाम पाटील यांच्याकडे मी पहिले तालीमध्ये रूम घेतली 3. तिथे नंतर 2013ला त्यांनी बिल्डिंग बांधायला घेतली. बिल्डिंग बांधत असताना तिथे हे बोलले की सीएम नगरमध्ये तिथे असे भरपूर आनंदाचे काम आहेत जे आंदोलन घ्यायचे. आता मी काय सांगू शकत नाही, तुम्ही जाऊन बघू शकता. तर तिथे आंदोलन असल्यामुळे मला बोलले की मी दुसऱ्या ठिकाणी तिथे 1-2 किलोमीटर थोडी जवळच एक सिडको पासून बांधली बिल्डिंग, तिथे तू घे. तर म्हटलं ठीक आहे. तुम्ही घेतले तिथे सिडको पासून वगैरे सांगितले माझे 3 रूम होते आणि आणखी परत 3 रूम एक्स्ट्रा बुकिंग केल्या. आणि त्या सिडको पासून आहे आणि पैसे पण थोडे थोडे करून मी त्याला देणार होतो. ते असे पैसे थोडे थोडे करत असताना मी 1,08,00,000 असे त्याला पैसे दिलेले. आणि ते पैसे दिल्यानंतर मला माहिती पडलं की थोड्या दिवसानंतर की ही बिल्डिंग अनधिकृत आहे. तिथे सगळं अनधिकृत कारभार आहे आणि कार्ड सिस्टम पूर्ण बिल्डिंग आहे, कार्ड सिस्टम पण नाही आहे. मी म्हटलं हे काय आहे म्हणजे जास्त बोलायचं नाही, तुम्हाला इथेच तुला वागून टाकेल, ठेवणार नाही तुला जिवंत. जिवंत बोलतो, ठेवणार नाही बोलतो. हॉस्पिटलमध्ये हात तयार ठेव, आम्ही गेलेलो हात तयार ठेवून आम्ही माहित नाही. मला 30% बोलू. हा बोल. त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही आता मला पेपर सुद्धा एवढे माझे पैसे गेले पूर्ण तुमच्याकडे. ते कसे तुझे पेपर काय मोठा काय हे समजतो मोठा तुला पुढे जाता तिकडे जा. तुला काय देणार नाही. आणि ऑफिसमध्ये मला मारहाण केली. विनोद सुदाम पाटीलने मारहाण केली. विनोद सुदाम पाटीलने मारहाण केली. परत आणखी मला दुसरी बिल्डिंग मध्ये जातो तिथून मला घरातून तिथल्या बाहेर आणि रस्त्यातून मारलं, जाम मारले मला. आणि तिथून मग मी पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशन वगैरे केली. नंतर त्याच्या गुन्ह्यामध्ये ते 2 दिवस आतमध्ये कोण होते जेलमध्ये. नंतर वसईला गेले सिव्हिल कोर्टामध्ये, तिथून त्यांनी जामीन घेतला आणि तिथपासून ते बाहेर आहेत. पण आता मला भीती वाटते जर आता म्हणताना जर आपण जर शेवटी एवढी दिलं तर पुढच्या आमच्या गरीब माणसांचा काय होईल. बोला काय तुम्ही. माझ्या मिस्टरांना ऑफिसमध्ये मारली. मी तिथे होती तर मी विचारलं त्यांना माझ्या मिस्टरांना का मारले. आम्ही कागदपत्र बघूनची मागायला आलोच ना, मारायचा काय संबंध येतो. तर बोलतो सांगते वा तिथून बिल्डिंग मधला पण निघून जावं. हा तर ऐका की तुला इथे आम्ही तू दिसणार नाही इथे असं आम्हाला धमकी यायला लागला. मग मी त्याची बायको नगरसेविका होती तर मी तिला फोन केला की असं बोलते, त्यांचे कागदपत्र द्यायला तयार नाही. तर ती बोलली असं कुठे बोलणं झालं का. मी बोलली बोलणं म्हणजे झालं मॅडम, आणि तुम्हाला सांगतो की तुमचे मिस्टर तुम्ही नगरसेविका आहेत मग आम्हाला पण मदत करायला पाहिजे ना. तर त्या पण मला असं काय नाही म्हणून तर आणि आम्हाला परत बोलवले ऑफिसमध्ये. तेव्हा दमदाटी केली आणि बोलले जर 2 दिवसात खाली नाही तुम्ही केली तर तू इथं दिसणार नाही. मग आम्ही काही इथे सामान्य माणसाने आम्ही इथे राहायचं नाही का असा आम्हाला प्रश्न पडला आता. आमची एवढी करोड गेले, आम्हाला रूम तरी व्यवस्थित करून देत नाही. तुम्ही जनतेसाठी करणार का सामान्य माणसासाठी करायला पाहिजे ना काहीतरी. ये घटना कब की है, कब आपने इनको पैसे दिए थे और कितना टाइम हुआ? हम लोग 2013 से इनको पैसा दे थे, 2017 तक 1 करोड़ 2000 से पहले 2017 में घर से आके अभी जो बिल्डिंग है उसमें ना घरपट्टी है या कुछ पानी पकडली मग मी तिथं बघू शकत नाही. मी घेऊन मागे त्याला तर त्याने वडत माझ्या मिस्टरची हात वडत खाली आणलं नादावरून आणि मी पाठवून गेली. तर माझी पण कपडे खेचला त्याने पंकज पाटील. आणि मी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये आपला विरार स्टेशनला पोलीस स्टेशन आहे तिथे बोलली. तर तिथे बोला हा मी घेतो म्हणून करून. तर बनकर साहेब होते, बनकर साहेबच्या हातामध्ये ही केस गेली होती. तरी पण आमच्याकडे का लक्ष दिलं नाही, न्याय मिळाला नाही. एवढ्या वर्षांमध्ये कोर्ट कचेरी करतोय तरी पण अजून आमचं काही निकालच लागत नाही. कोर्टामध्ये केस असताना ते महानगरपालिकेत उमेदवार म्हणून आहेत निवडणुकीमध्ये, लोकांना मतदारांना काय सांगायचं. आम्ही एकच सांगतो की अशा माणसाला निवडून देऊ नका की आपली ते स्वतःला सारे एवढे समजतात की आमचा गाव कोणाचं गाव की आम्ही सामान्य लोकांनी तुमच्या जमिनीवरती रूम आणले तुम्ही. आम्ही घेतो, आम्ही दागिने विकून जमीन विकून गावावरून आम्ही इथे रूम घेते की आपल्या मुलाबाळांना एक आधार पाहिजे म्हणून आम्ही एक रूम घेतली तुम्ही. आणि तुम्ही काय होतात तेव्हा काय होतं काहीच नव्हतं. पूर्ण थाळी होती हे तुम्ही आमच्या होती. आम्ही मराठी माणसं येऊन इकडे मुंबईला येऊन रूम तुमच्याकडे
आमचा मुली घेतला तुम्ही आणि आता तुम्ही दादागिरी आमच्या ऑफिस करता की इथून निघून जायचं म्हणून म्हणजे मराठा माणसावरती तुम्ही अन्याय करताय, यांना काय निवडून आम्हाला उलटे बोलतात की तुम्ही निघून जावा. निघून काय जायचं आम्ही काय कुठे असे पैसे दिले आणि पक्षाने तर यांना निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी गुन्हेगार आहेत, गुन्हेगार परवानगी आणि आता माणसाला तुम्ही उद्योग करता किती लोक आहेत तो त्या लोकांना दाखतो की तुम्ही बोला. आणि कोण बोलायला गेला का रूम खाली कर, ऑफिसमध्ये बोलवतो, दमदाटी वगैरे करतो, मारतो वगैरे, रूम खाली करा. आता गरीब लोकांचे 5 लाख रुपये तर त्याच्याकडे 3 लाख कापून देणार आणि 2 लाख रुपये हातामध्ये देतो. तुम्हाला रूम करायचं असे पाहिजे तुम्हाला आधी पण माणसं अजून असे आमचे 16-17 जणांची माणसं खाली करून घे. आम्ही म्हणजे आम्हाला काय त्याचे घेण्यात येणार नाही. आमचे 25 लाख गेले ते आमच्या आम्हाला कागदपत्र द्या, आमच्या आम्हाला रूम द्या. त्याच्यासाठी पण त्यांनी जाणून केलेली आम्हाला भरपूर आम्हाला टॉर्चर केलं. मी तुझं असं 25 लाख कापून घेणार, माझे पोलिसांमध्ये वगैरे पैसे द्यायला लागले, मला पोलिसांना पैसे द्यायला लागले, मला माझे 25 लाख दिले असे त्याचे मिसेस पण बोलते. हेमांगी विनोद पाटील आणि हा पण बोलतो की विनोद सुदाम पाटील की मी तुमच्या असं 25 लाख रुपये टाकून देणार. अरे आम्ही कसं टाकून देणार, माझ्या आपल्याला कसं टाकून देणार. तू गुन्हा सुरू केले आणि तुझ्यामुळे आम्ही पोलिसांमध्ये गेलो. जर आम्ही कुठे जाणार, आम्हाला काय व्हॅल्यूच नाही काय एवढे पैसे देऊ. माझे मित्र का रात्री सकाळी जातात रात्री येतात. तुझ्या काय बरं वाईट झालं तर विनोद पाटील जबाबदारी घेईल का? तोच मारणार आहे आम्हाला. त्यांनी धमकी पण दिली तशी तुम्ही माझ्या नवऱ्याचं काय बरं वाईट झाला तर मी विनोद सुदाम पाटीलला जबाबदारी ठरवणार आहे. माझ्या नवऱ्यावर उद्या काय टाकणार कोणी पण टाकायला होते. माझ्या नवऱ्याला काय झालं मी विनोद पाटीलला सांगणार की यानेच केलं म्हणून काय तरी. अच्छी ये स्टेटमेंट आज आप लोग दे रहे हैं, किसी के दबाव में आकर दे रहे हैं क्या? नहीं दबाव हमारे को कोई ऐसा सपोर्ट नहीं है. हम लोग गरीब आदमी, हम लोग सुबह 9 बजे उठते रात को 12 बजे काम से आते हैं. हमारे को ऐसा किसी का सपोर्ट नहीं मिला. बाद में थोड़ा अभी ये सब न्यूज आने लगा तो वो देख के हम लोग थोड़ा यूट्यूब पे देखा, टीवी पे देखा तो मैं बोला चलो कि इसको मेरे घर वाले को चलो अपन जाते कुछ का कुछ करते. इधर आप मिले और हमको न्याय मिले ऐसे मैं अपेक्षा करता हूँ. विरारला रूम घ्यायला आलो तर विनोद सुदाम पाटील यांच्याकडे आम्ही गेलो रूम घ्यायला. तर आम्हाला सांगितलं रूम देतो, लोन करून देतो म्हणून आम्ही रूम दाखवला. आम्ही रूम बघितलेला आणि आमचे पगाराच्या स्थिती वगैरे देऊन त्याने लोन करतो सांगितला. 8 दिवसांनी मला फोन केला आणि सांगितलं तुमचं लोन झालंय, तुम्ही या आणि रजिस्ट्रेशन करून देतो रुपयाचं म्हणून आम्हाला बोलवलं आणि विरारांना रजिस्ट्रेशन ऑफिसात दिलं. तिथं रूम रजिस्ट्रेशन करून दिला आणि मला सांगितलं माझी पतपेढी आहे त्याच्यामध्ये, मी पतपेढी खाली करून तुम्हाला 8 दिवसात चावी देतो. आणि मी 8 दिवस गेल्यानंतर परत मी त्याला फोन केला आणि बोलला बा आमची चावी केव्हा देत आहे. तर नाही मला बोलतो अजून 15 दिवस थांबा, मला सामान खाली करायचंय. परत आम्ही 15 दिवस थांबलो. असे करून महिना गेला. परत त्याला फोन केला, बोला आम्हाला रूम आमचं द्या, आम्हाला राहायचं आहे, आम्ही भाड्याने राहतो. तर बोलला देतो करून आजपर्यंत आम्हाला रूम दिला नाही. मग मी त्याच्या ऑफिसला येऊन आमचे नातेवाईक वगैरे घेऊन गेलो. असं नातेवाईक कोण बोलले तू रूम का नाही देत. तो बोलतोय नाही रूम त्यांना आधी नाही भेटणार, त्यांचे नातेवाईकच त्या रूम मध्ये राहत आहेत, त्यांनी त्यांच्या नातेवाईकाला ठेवलंय. बोला आम्ही आमच्या नातेवाईकाला ठेवलंच नाही, त्यांचा आमचा संबंध काय, आम्ही विवाह तुमच्याशी केलेला आहे. आणि मी 12,70,000चा चेक दिलेला आहे बँकेत, अदानी बँकेमधून त्यांना. तुम्ही ज्या रूमवरती तुम्ही लोन केलाय त्या रूमवरती आता कोण राहते? ते भोड राहत आहेत. बोर्ड राहत आहेत ते त्या दिवशीच पकडलं ना तिथे बँक वाले मला. हो हे पैसे जे 12 लाख रुपयाचे कोणाच्या अकाउंट मध्ये गेले? ते पैसे सिद्धिविनायक ट्रस्टच्या अकाउंटला गेले. विनोद पाटील त्याचे किती हप्ते तुम्ही भरले? 3 वर्ष हप्ते भरलेले आहेत. हप्ते भरायच्या नंतर तुम्ही बंद केले. मग आम्ही काय करतो आता हप्तेच भरत राहायचं, मग आम्ही करणार काय? रजिस्ट्रेशन झालेलं कुठे किती वर्ष झाले? रजिस्ट्रेशन झालं मला वाटतं 8:30-9च्या दरम्यान झाले, 8:30च्या दरम्यान झाले. कुठे? विरारला. आता तुमची काय मागणी? आता विनोद पाटील निवडणुकीला परत आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली. तर तो पोलीस स्टेशनला बोलला की पोलीस स्टेशनला सांगितलं मी त्यांचे EMI केलेले आणि बँकेचा लोन क्लोज करून देतो, रूम त्याने मुलांच्या नावावर करून द्यावा. तर आम्ही बोललो ठीक आहे, आमचे गेलेले EMI आणि आमचे बँकेचा लोन क्लोज करून द्या. तिथं पोलीस स्टेशनला सांगितलं आणि तिथून आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला फोन करतो, बोलतो तुम्हाला 2 दिवसात चावी देतो, ते बोर्ड रूम खाली करतात, तुम्हाला 2 दिवसात चावी देतो. म्हणून आम्ही परत 2 दिवस थांबलो. 2 दिवस थांबलो ना परत फोन केला
बोललो तर काय झालं, तुम्ही 2 दिवसात चावी देतो सांगितलं. तो बोलतो काय ते तुमचा बोर्ड तुमचे नातेवाईक आहेत ते तुम्ही ना हप्तामध्ये काय ते बघा, मला काय विचारू नका. बोला असं कसं बोल, घोडाचा आणि माझा संबंध काय, घोडाचा आणि माझा संबंध नाही तर तुम्ही बघा ना, तुमचा आणि घोडाचा काय व्यवहार असेल तर मला माहित नाही, माझा रूम मला द्या नाही तर माझे पैसे द्या. तर त्याने फोनच कट केला. म्हणून मग मी पोलीस स्टेशनला फोन केला, ते स्वप्नील सरांना. बोला सर काल बोला विनोद पाटीलने सांगितलं पैसे MI तुमचे गेलेले MI आणि बँकेचं लोन क्लोज करून देतो. तो बोला दुसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितलं की तुम्हाला रूम खाली करून देतो. रूम पण देत नाही ना पैसे पण देत नाही. आता तुमच्या संदर्भात पोलिसांनी तक्रार वगैरे काय दाखल केली आहे का? तर आम्ही तक्रार दाखल केलेली पण पोलिसांनी काय गुन्हा दाखल त्याचं झाला का त्याच्यामध्ये? नाही, गुन्हा दाखल नाही झाला. तुमच्या प्रकरणात गुन्हा दाखल नाही झाला. गुन्हा दाखल नाही झाला. आता तुमची काय मागणी आहे? कारण आता विनोद पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता अशा माणसाला त्या निवडणुकीला सीट तरी कशी देतात? हे गव्हर्नमेंटने पण विचार घ्यायला पाहिजे ना. हे लोकांना चुकिया बनवतात तर मग या लोकांना सीट कशी देतात? उद्या काय गरीब काय करणार? काय गरीबांना असंच फसवणार ना हे लोक. जनता के लिए क्या संदेश है अगर ऐसे आदमी को उम्मीदवारी दी गई है तो देना नहीं चाहिए ना, ऐसा आदमी को उम्मीदवारी नहीं देना चाहिए ना. मेरे हिसाब से तो जनता को ये करना चाहिए कि किसी ऐसे इंसान को वोट नहीं देना चाहिए. वो तो छोड़िए, मराठी भाषी यहाँ के जो भूमिपुत्र है उन लोगों को ही ये लोग फंसा रहे हैं. और ऐसे बहुत से 40 छोले छाप बिल्डर है जो गलत काम कर रहे हैं. इन लोगों को तो टिकट क्या, जनता को वोट भी नहीं देना चाहिए. और पता नहीं कैसे बहुजन विकास आघाड़ी ऐसे लोगों को टिकट दे दी है और जनता भी उनको चुनकर के लाती है. मैं आम जनता से अनुरोध करता हूँ कि हमारे ऐसे दोनों परिवारों को कम से कम उनके साथ न्याय करें. और आम जनता को कहता हूँ कि आप लोग वोट मत दीजिए उनको. और पुलिस प्रशासन से कहता हूँ कि आप लोग यहाँ पे काका के पास आए, कैलाश काका के पास आए हुए. यहाँ पे ये न्याय का मंदिर है, यहाँ से आपको न्याय जरूर मिलेगा. चाहे विनोद सुदाम पाटिल हो या कोई भी हो, आप लोगों को न्याय मिलेगा. पुलिस प्रशासन से भी निवेदन है कि आप इनकी तकरार दाखिल करिए. इनका तकरार ऑलरेडी दाखिल है. पुलिस प्रशासन से निवेदन है कृपया उसकी आप कार्रवाई करके जो भी गुना दाखल MRP TP जो भी लगाना है वो लगाइए. यही मेरी आप लोगों से. हॅलो, माझं नाव हर्षद लक्ष्मण जोड आहे. मी त्या इंजिनिअरिंग बिल्डिंगमध्ये राहतो. त्या बिल्डिंगचे विकासक विनोद सुदामा पाटील. या विकासकांनी आमची पहिली चाळ होती, त्या चाळीमध्ये त्यांनी रूम बांधले आहे. पण रूम बांधताना त्यांनी आम्हाला सिडकोचं आश्वासन दिलेलं होतं. माझ्या गाड्या होत्या तिथे. त्या सिडकोचं आश्वासन देताना त्यांनी प्रत्येक माणसाच्या कडून त्यांचा 200चा रूम होता त्यांच्याकडनं 1,20,000 रुपये आणि त्यांचा 300चा रूम होता त्यांच्याकडनं 2.25 लाख रुपये त्यांनी घेतलेले आहे. आणि आम्हाला सिडकोचं स्वप्न दाखवलं आणि त्यांनी अनधिकृत बांधकाम करून तिथे बिल्डिंग बांधलेली आहे. जो गाळा त्याच्यामध्ये जो माझा गाळा होता त्या गाळ्याच्या संदर्भात त्यांनी मला एक रूम आणि गाळा देण्याचे ठरवलं. त्या गाळ्याचे माझ्याकडे पेपर सुद्धा आहे आणि त्यांनी दिलेली अग्रीमेंट ह्या सुद्धा माझ्याकडे आहे. आणि त्या अग्रीमेंटच्या द्वारे मी 2011 पासून त्यांच्या मागे लागलेला आहे. आज 2026 आलेला आहे. मला दुकान गाळा कधी देत आहे, पण ते मला दुकान गाळा देत नव्हते. त्यांनी मला सांगितलं की दुकान गाळा देत नाही, मी तुला 3 रूम देतो. चिरकुतीमध्ये जे रूम बनलेले आहे तिथे रूम देतो. त्यांच्यासाठी मला 10 नंबरचा रूम आहे तो आता या निर्मल रामचंद्र निर्मल आहेत त्यांच्या नावाचे तो केलेला आहे. हा रूम माझ्या ताब्यात दिलेला आहे त्यांनी. पण त्यांनी त्याला ते पेपर लावलेले आहेत, ते पण पेपर सर्व फ्रॉड लावलेले आहेत. त्याच्यामध्ये घरपट्टी वेगळी लावलेली आहे, 7-12 वेगळा लावलेला आहे, त्याच्यामध्ये लाईट बिल वेगळं आहे. तरी सुद्धा बँक येऊन मला सतवते का? कारण माझे जो गाळा आहे त्या गाळ्याची 90 लाख रुपये किंमत असते. त्याप्रमाणे मला त्यांनी 3 रूम द्यायचे ठरवले. त्या 3 रूमचे 2 रूम रिकामे आहेत. पण त्याची पण किंमत जर पकडली तर या सिडकोच्या हिशोबाने पकडली तर 90 लाख रुपये होत नाही. आणि त्यांनी असं असताना त्यांनी आता निवडणूक चालू आहे. आज तहसीलदारांनी जी नोटीस पाठवली हे 29 तारखेला, त्यावेळेला हे निवडणुकीचं जे माहोल चालू आहे त्यामुळे दंडाधिकाऱ्यांना पण तो अधिकार नाही की तुम्ही नोटीस पाठवण्याचा. त्या पिरियड मध्ये तुम्ही मतदानाच्या याच्यामध्ये व्यस्त आहात की विनोद पाटील याच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावरती कारवाई करताय असा विषय होतो. आता विनोद पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्याबद्दल काय बोलू? मी त्यांना असं सांगेन की सर्व जनतेला सांगेन की विनोद पाटील यांना निवडून देऊ नका. कारण त्याच्यासाठी आम्ही हे 4 जण आम्ही समोर आलेले आहोत. पण याच्या व्यतिरिक्त आणखीन लोक आहेत आणि आम्ही त्या आणखीन लोकांनी जाऊन निवडणूक आयोगाकडे उद्याला जाऊन आम्ही त्याच्यासाठी एक आता त्यांना मोहलत मिळालेली आहे. निवडणूक आयोगाकडे जाऊन बसतो आहे आणि निवडणूक आयोगाला जिथे त्यांनी अनधिकृत बांधकाम केलेले आहे, आम्हाला मारहाण केलेली आहे, त्याच्यावरचे सर्वचे आमचे जे पेपर आहेत
किंवा त्यांनी एक एक घर 4-4 लोकांना कसे विकलेले आहेत हे सर्व पेपर आमच्याकडे आहेत. ते घेऊन आम्ही कमिशनर साहेबांकडे पण जाणार आहोत आणि त्याच्या इथे पण आम्ही NPIDची आम्ही अपील करणार आहोत आणि त्यांना हा त्यांचा विषय आहे म्हणजे जो त्यांनी नगरसेवक बनवू नये त्यासाठी गोष्ट आम्ही करणार आहोत. तुमच्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली की नाही? माझ्या त्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झालेली आहे. त्यामुळे स्वप्नील कदम हे तिथे होते आणि स्वप्नील कदम हे माझ्या केसमध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये. त्याने प्रत्येक वेळेला त्यांच्याकडनं पैसे घेतले आणि ते विषय त्यांनी खंड करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. आपको जो बैंक से 20 दिन की मोहलत मिली थी उसमें से 10 दिन को खत्म हो चुके हैं, आप आगे क्या? आगे हम इसका जो ये है विषय है हम इसमें जो जाएंगे सिडको ऑफिस में जाएंगे. हम सिडको ऑफिस में जाके उनमें तकरार दाखिल करेंगे कि ये लोग ये कर रहे हैं यानी कि अफरा तफरी कर रहे हैं, इसका पेपर उसको लगा रहे हैं. यानी उन्होंने जो सिडको ये जो पेपर लगाया है 10 क्रमांक को जो हमने नगर रखना के जो पेपर निकाले हैं उसमें जो पेपर में दिख रहा है वो हम लोग उनको सादर करेंगे और बोलेंगे कि ये सब झूठ है और ये इसके ऊपर आप कार्रवाई करोगे. इसीलिए इन्होंने कैलाश पाटिल के दरबार में आए हैं, यहाँ पे जहाँ पे न्याय का मंदिर है और ये हम भी आश्वासन देते हैं कैलाश पाटिल काका की तरफ से इनको कैलाश बाबा काका पाटिल इनको न्याय दिलाएंगे और इनको सहयोग करेंगे. धन्यवाद.